काय होणार आहे, त्याच्यापैकी जर 60 बियाणामधून जर अंकुर फुटलेला असेल तर ते बियाणं 60च्या पुढं पेरण्यायोग्य आहे नाही. जर 60च्या आत असेल तर ते पेरण्यायोग्य नाही. जर तुम्हाला तेच जर बियाणं जर वापरायचं असेल तर सरांनी आता त्याच्यामध्ये थोडं वाढवायचं बियाणं की आपण जर 60 बियाणं ठेवलं समजा आणि 7व्या दिवशी तुम्हाला असं दिसतंय की बाबा 100 दाणे ठेवले होते, 70 उगवले, 100पैकी 70 उगवले, म्हणजे आपला हा एक प्रोसीड रेट 30 किलोचा सेम ठेवायचा. पण 100पैकी किती 68 उगवले, किती टक्के कमी झालं? 2%. 2%ला काय करायचं? 4 किलो बियाणं वाढवायचं. पण असं नाही करायचं की 60च्या 100पैकी 60 उगवले आणि तरी पण बियाणं पेरणीला वापरतोय 20 किलो बियाणं, हे परवडत नाही. म्हणून ते करायचं नाही. 60च्या पुढे उगवलं तरच बियाणं आपल्या घरचं वापरा, नसेल तर दुसरं शेजाऱ्याचं ज्याचं चांगलं बियाणं ठेवलं ते बियाणं तुम्ही वापरा. आणि बॅगचं बियाणं त्याची सुद्धा बॅगच्या बियाण्याची सुद्धा करून बघा. जे बियाणं आता का बघायची, त्यांनी आपल्याकडनं आता काही असं फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे, सापोळ गावातच बियाणं उत्पादित होत आहे, सापोळ गावातच त्याचं काढणी मळणी होते, सापोळ गावातनंच त्या लॉटमधलं बियाणं एक यंत्रणा काढून देऊन जाते, तिथं उगवले का बघते. त्याच्यात माल कुठं जायला होतो का, कुठल्या गोडाऊनला जातो का, जिथं आहे तिथं आहे. पण हे जे बाहेरनं बियाणं येतं हे शेतकऱ्याकडे उत्पादित होतं. काही कंपन्या ज्या प्रायव्हेट आहेत ते दुसऱ्याकडनं खरेदी करतात, म्हणजे ते उचल टाक होते, त्या प्रोसेसिंगमध्ये ते चाळणी मारणं, त्यात ते बियाणं जातं, पुन्हा ते खाजगी एका होलसेल डीलरकडे येतं, होलसेल डीलरकडनं आपल्या इथं रिटेल डीलरकडे येतं, त्याच्याकडनं आपल्याकडे येतं. इतके गोडाऊन ह्या 8 महिन्यात निघालेलं एवढा प्रवास करत असतो. ह्या प्रवासात काय ओली जागा असेल, काय बियाणं बरंच